आणि मित्रांनो, लहानपणापासून असंख्य छोटे मोठे मी बिझनेस करत राहिलो. माझा जन्म कसबा पेठेतला असल्यामुळे कॉर्पोरेशनची शाळा असायची. 12-12:30ला ती सुटल्यानंतर करायचं काय. घरी आल्यानंतर आई शाळेत नोकरीला गेलेली असायची, स्वतःच्या शाळेत गेलेले असायचे, वडील पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्या ड्युटीला गेलेले असायचे. घरी जे ताट झाकून ठेवलं ते खायचं असतं ते खाल्लेलं असायचं. आणि मग मित्र घेऊन क्रिकेट खेळणार. आम्ही शनिवारवाड्याच्या जवळ राहायचो आणि मग क्रिकेट खेळायला 5-7 मित्र तर पाहिजे. मग सगळे मित्र जे होते आमचे कसबा पेठेतले, आमची कसबा पेठ लोकमान्य टिळक त्याला तेल्या तांबोळ्यांची वस्ती म्हणायची. सगळे कष्टकऱ्यांची वस्ती. पलीकडे कसबा पेठेच्या पलीकडे सदाशिव शनिवार नारायण आहेत, त्याला सगळी पांढरपेशांची वस्ती म्हणतात. आणि इकडे जे आहे कसबा पेठ, हे सगळे कष्टकरी. तिथे भोई आळी, तांबट आळी, फणी आळी अशा आळ्या. पुढे जर गेलं तर रविवार पेठ, नाना पेठ, भवानी पेठ अशी व्यापारी वस्ती. अशा त्या वस्तीत जन्मल्यामुळे मी आज या इथं तुमच्याशी बोलू शकतो. कारण की वय वर्ष 5 ते 15ला तुमचे मित्र कोण आहेत ते संस्कार फार महत्त्वाचे असतात. मी जो काही बिझनेसमध्ये झालो, पुण्यामध्ये एक दीपक सकाराम कुलकर्णी ब्राह्मणाचा मुलगा चुकून सदाशिव पेठेतनं जन्मता कसबा पेठेत जन्मला, म्हणून मी आज बिझनेसमध्ये आलो. जर चुकून मी शनिवार सदाशिव नारायणमध्ये, जसे सगळे कुलकर्णी तिथेच राहतात, माझे सगळे नातेवाईक तिथे राहत होते, जर राहिलो असतो तर शाळा सुटल्यानंतर शेजारच्या जोशांच्या मुलाच्या बरोबर स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसलो असतो, अभ्यास केला असता, त्याच्यानंतर मॅट्रिक तर पास झालोच असतो आणि वडिलांनी पोस्टाचं तिकीट चिकटावं तसं पुण्याच्या कॉस्मॉस बँकेत नाही तर महाराष्ट्र बँकेत कारकून म्हणून मला चिकटून दिलं असतं. पण मी कसबा पेठेत जन्मल्यामुळे माझी शाळा सुटल्यानंतर मला क्रिकेट खेळायचं तर कोणाबरोबर. आमच्याकडे टी व्ही नव्हताच लहानपणी, कोणाकडेच नव्हता टी व्ही. यायचा होता रेडिओ श्रीमंत मावशीकडे असायचा. बिनाका गीत मला ऐकायला बुधवारी तिच्याकडे जावं लागायचं. या मुलांबरोबर क्रिकेट खेळायचं. तर आमचा एक रतन परदेशी होता, ज्याची चेन्नईची फुटाण्याची गाडी होती. त्याचे वडील नाही बापच आमची कसब्यातली पाहिजे. त्याचा बाप म्हणत, शाळा शिकून कोणाचं भलं झालं, आधी ती गाडी लाव मग जातो कुठे खेळायला जायचं. दुसरा भरत राठोड होता, त्याचा सुपारीच्या पुड्या भरण्याचा धंदा होता. त्याचे वडील म्हणायचे आधी ते परातभर भरायची, मग कुठे तुला चेंडू ठोकायला जायचं ते जा. सगळी कसब्यातली भाषाच अशी. आमचा बबन गोळे होता, त्यावेळेला अजून रिक्षा फुल पॉवरमध्ये नव्हत्या, रिक्षाही असायचे, टांगे असायच्या. त्याचे वडील म्हणायचे आधी ते घोड्याचं सगळं करायचं, त्या तबेल्यात जायचं, तबेला साफ करायचा, घोड्याला खरारा करायचा असतो काहीतरी प्रकार, तो खरारा करायचा घोड्याला आणि मग तुम्ही खेळायला जा. एक आमचा गणेश होता अमृततुल्यमध्ये, ते कब्बशा धुवून त्याची भांडी घासून सगळं झाल्याशिवाय स्टो साफ केल्याशिवाय दुपारी 1:30 वाजल्याशिवाय त्याचा मालक त्याला सोडायचा आणि खेळायला. आमचा अरुण कुलकर्णी होता, त्याची पेपरची लाईन, दुधाची लाईन, त्याचा सगळा व्यवसाय सांभाळल्याशिवाय त्याचे खेळायला नाही यायचे. मग हे मित्रमंडळी जर खेळायला येणार असतील तर माझ्या घरी काही बंधन नव्हतं. आम्ही जरी गरीब असलो तर कधीच गरीब वाटले नाही. कुठलेही आई वडील आपल्या मुलाला असं कधी म्हणत नाही की बाबा रे तू उन्हातानात काम कर तरच तुला जीव घालतील. आई वडील स्वतः कष्ट करतात आणि मुलाला सांभाळत असतात. आमच्या आई वडिलांनी असं काहीच केलं नाही. आई दिवसभर कष्ट करायची, वडीलही कष्ट करायचे, त्यांची कुठलीही बंधनं नव्हती. मग मी यांना खेळायचं असेल तर काय करायचं, तर मी माझ्या मित्रांना मदतीला लागलो. मग मी त्या आमच्या रतनबरोबर फुटाणे